नमस्कार माझी यूट्यूब फॅमिली, पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा, आज मी खूपच अशा वेगळ्या पद्धतीने ही बॅग शिवलेली आहे मैत्रिणींनो, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल। तर मी बघा, साडीचा जो पदराचा कापड आहे ना, तो मी पहिल्यांदा घेतलेला होता आणि त्याला मी लेस लावून घेतलेली होती बघा तिरप्यामध्ये। पण नंतर माझ्या लक्षात आलं की आपण दुसरा कापड जॉईन करून छान अशा प्रकारे म्हणजे एक वेगळा लूक आणि आकार देऊ शकतो बघा, आणि वेगळी डिझाईन आपण तयार करू शकतो बॅगची। तर असं माझ्या लक्षात आलं आणि मग मी मध्ये जो तुम्हाला कापड दिसत असेल ना, कापडाची पट्टी, तर मी त्याच साडीमधून म्हणजे साडीच्या मधला कापड तो मी लावलेला आहे आणि लेसचा वापर करून छान अशी मी शॉपिंग बॅग बनवलेली आहे। तर बघा, एकाच साडीमधून वेगवेगळे भाग मी वेगवेगळे करून ही बॅग शिवलेली आहे मैत्रिणींनो, आणि खूप कलाकृतीसारखी ही बॅग शिवलेली आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ पाहायला नक्कीच आवडेल मैत्रिणींनो। तर चला आपण व्हिडिओ स्टार्ट करूया। पण त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या व्हिडिओला लाईक करा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, कारण जेव्हाही माझे नवीन व्हिडिओ अपलोड होतील तेव्हा त्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी पोहोचेल। तर चला आपण आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया। या कापडाची लांबी आहे 26 इंच आणि या कापडाची रुंदी आहे 14 इंच। तर 26 बाय 14 इंचाचा मी हा कापड घेतलेला आहे, मध्ये गोणी आणि खाली ब्लाऊज पीस घेतलेला आहे अस्तर म्हणून, आणि तीनही फॅब्रिक मी चारही बाजूने शिलाई मारून स्टिच करून घेतलेलं आहे बघा, अटॅच करून घेतलेलं आहे। आणि तुम्हाला दिसत असेल या कापडामध्ये डिझाईन आहे आणि मध्ये थोडा प्लेन भाग आहे बघा। तर त्या प्लेन भागावर मी लेस लावून घेणार आहे बघा। तर लेस ही दोन्ही साईडने बघा, धागे वगैरे काही निघत नाही, त्यामुळे त्याला फोल्ड न करताच मी लावून घेणार आहे आणि दोन्ही बाजूने शिलाई मारून घेणार आहे। तर अशा प्रकारे डिझाईनच्या मध्ये जिथे प्लेन भाग आहे ना, तिथे मी लेस लावून घेते। तर मी आता लेस लावून घेतलेली आहे बघा। तर अशा प्रकारे आकार आलेला आहे लेस लावल्यानंतर। तर आता आपण कापडाला बघा अशी फोल्ड करून घ्यायची आहे समानात, आणि समान फोल्ड केल्यानंतर दोन्ही भाग आपले समान येतील अशा प्रकारे आपल्याला कापड कट करून घ्यायचं आहे। तर बघा, मी आता कापड कट करून घेते। तर आता आपण एका कापडाचे 2 भाग केले, तर आता याच 2 भागाचे आपण आणखी या भागाचे कट केलेल्या भागाचे आणखी 2 भाग करूया, म्हणजे आपले असे 4 पीस तयार होणार आहेत बघा। तर हा कापडसुद्धा मी मधून कट केलेला आहे आणि एका कापडाचे मी 2 कापड असे समान प्रमाणात कट करून घेतलेले आहे। तर मध्ये मी कापड लावण्यासाठी बघा 11 बाय 13 इंचाचा, म्हणजे 11 बाय 13 इंचाचा कसा, तर 26 इंचाची आपली कापडाची लांबी होती, आणि त्यामधून आपण मधून कट केल्यानंतर आपला कापड होतो 13 इंच। तर अशा प्रकारे आपण 13 इंच लांबी आणि 11 इंच रुंदी असा मेजरमेंटने मी हा कापड घेतलेला आहे। तर कापड नाही, ही फायनल मेजरमेंट मी गोणी घेतलेली आहे, आणि जे मेन फॅब्रिक आहे खालून वरतून ते साडीचाच कापड घेतलेला आहे, तो मी अर्धा पाऊण इंच वाढून घेतलेला आहे, आणि जे फायनल मेजरमेंट होतं माझं बरोबर ते मी गोणीचं घेतलेलं आहे। तर अशा प्रकारे मी हा कापड घेतलेला आहे आणि मी चारही बाजूने स्टिच करून घेणार आहे। तर बघा, मी जो 11 इंच बाय 13 इंचाचा कापड चारही बाजूने स्टिच केलेला होता, आणि जो एक्स्ट्राचा फॅब्रिक आहे ते मी कट करून घेतलं, आणि तो कापड मी मधून कट केला, म्हणजे समान अंतरावर मधून कट केला। तर बघा, 5.5 इंच अशा प्रकारे मला 2 भाग मिळाले, आणि तो कापड मी बघा मध्ये लावलेला आहे, आणि जे कट केलेले पार्ट होते जे आपण सर्वात आधी कट केलेले पार्ट होते ते मी अशा प्रकारे दोन्ही साईडला लावलेले आहेत। तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल। तर एक पार्ट आपल्याला उलटा ठेवून खालचा पार्ट सरळ ठेवून आणि वरचा पार्ट उलटा ठेवून बघा अशा प्रकारे अर्ध्या इंचावर शिलाई मारायची आहे, आणि तो कापड दुमडून आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे। पण कापड जोडताना आपल्याला लक्ष ठेवायचं आहे की व्यवस्थित आपले तिरप्यामध्ये एकासमोर एक आपले कापड आले पाहिजेत। तर अशा प्रकारे आपल्याला हे कापड जोडून घ्यायचे आहेत। तर बघू शकता तुम्ही, मी जोडलेले आहे। तर तिरप्यामध्ये आपल्याला एकासमोर एक माझी डिझाईन आलेली आहे, आणि डिझाईन व्यवस्थित दिसत आहे, छान दिसत आहे। तर अशा प्रकारे मी हे कापड स्टिच करून घेतलेलं आहे, आणि बघा मधला कापड हा वेगळा दिसत असेल, पण एकाच साडीमधले हे वेगवेगळे कापड आहेत मैत्रिणींनो। कापडाच्या दोन्ही काठाला लावण्यासाठी मी
बघा साडीच्याच कापडातून स्ट्रीप घेतलेली आहे, तर त्याचीच मी तेथे काठाला पायपिंग करणार आहे दोन्ही साईडने. तर बघा दोन्ही कापडाला मी पायपिंग करणार आहे एका साईडने. आणि या त्या कापडाची लांबी आहे 2 इंच आणि रुंदी आहे आपल्या जेवढा आपला कापडाची रुंदी आहे तेवढी आहे. तर बघा मी बेल्ट तयार करण्यासाठी सुद्धा कापड घेतलेलं आहे. तर कापडाला मी मधून कट केलेलं आहे आणि या कापडाची लांबी आहे बघा. तर मी असे 2 कापड तयार करून घेतलेले आहे. तर कापडाची लांबी सांगते मी तुम्हाला. तर कापडाची लांबी आहे 22 इंच आणि कापडाची रुंदी आहे 4 इंच. तर 4 बाय 22 इंचाचे मी हे असे 2 कापड घेतलेले आहे आणि त्याचेच मी आता बेल्ट तयार करणार आहे. तर याच कापडाला आपल्याला मधून फोल्ड करायचं आहे. एकावर एक कापड ठेवून व्यवस्थित फोल्ड करायचं आहे आणि कापडाचा मध्य काढून घ्यायचा आहे. तर मध्यावर आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. वरती आणि खालती दोन्ही साईडला आपण मार्किंग करून घेणार आहोत. आणि त्या मार्किंगच्या बघा दोन्ही साईडला, तर दोन्ही बाजूनी बघा मी 4-4 इंचावर मार्किंग करून घेत आहे. तर एका साईडला 4 इंचावर आणि दुसऱ्या साईडला 4 इंचावर अशा प्रकारे मी मार्किंग करून घेतलेली आहे. तर आता दुसरा कापड काय करायचा आहे, दुसरा कापड या कापडावरती आपल्याला व्यवस्थित ठेवायचा आहे आणि आपण हाताने छापून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हलकी हलकी मार्किंग दिसते ना, तर तिथे आपल्याला डार्क करून घ्यायचं आहे, म्हणजे व्यवस्थित एकासमोर एक आपले बेल्ट येतील आणि व्यवस्थित लावल्या जातील. तर अशा प्रकारे आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. तर आता आपण दोन्ही ठिकाणी पायपिंग करून घेणार आहोत दोन्ही काठाला आणि तेथे आपण बेल्टसुद्धा लावून घेणार आहोत. तर साडीचा कापड पातळ असल्यामुळे मी आणखी त्यामध्ये एक पिवळ्या कलरचा बघा ब्लाऊज पीसचा कापड घेतलेला आहे, त्यामध्ये टाकलेला आहे आणि त्याचे मी बेल्ट बनवणार आहे. तर त्यामुळे काय होईल की आपले बेल्ट मजबूत होईल. तर चला मी आता बेल्ट लावून घेते आणि पायपिंगसुद्धा करून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते. तर मी आता पायपिंग करून घेतलेली आहे आणि बेल्टसुद्धा लावून घेतलेले आहे. तर अर्धा इंच खाली आपण बेल्ट लावून घेतलेले आहे आणि 3-4 टिपा मी देऊन घेतलेले आहे, कारण आपली बॅग मजबूत राहावी यासाठी. तर चला आपण आता चेन घेऊया. तर मी चेन सरळ घेतलेली आहे बघा. चेन आपल्याला सरळ ठेवायची आहे आणि त्यावरती हे कापडसुद्धा आपल्याला सरळच ठेवायचे आहे. चेनवर दोन्ही कापड ठेवून बघा दोन्ही बेल्ट आपले समोरासमोर येतील अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही कापड चेनवर स्टिच करून घ्यायचे आहेत. तर चला मी स्टिच करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तर बघा मैत्रिणींनो, मी चेन अटॅच करून घेतलेली आहे आणि 2 रनरसुद्धा अटॅच करून घेतलेले आहे. तर दोन्ही बाजूनी मी 2 रनर अटॅच करून घेतलेले आहे, ओवून घेतलेले आहेत बघा. तर आता आपल्याला जी एक्स्ट्राची चेन आहे ना ती कट करून घ्यायची आहे दोन्ही बाजूने आणि त्यानंतर आपल्याला कापड एकावर एक ठेवून व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे की कापड कुठे कमी जास्त आहे का ते. तर मी टाचपिना लावून कापड सिक्युअर करून घेतलेलं आहे आणि बघा जिकडून आपला काठ आहे ना बाजू आहे तिकडून आपल्याला 2.5 इंच घ्यायचं आहे आणि खालच्या दिशेने आपल्याला 2 इंच. तर अशा प्रकारे 2.5 बाय 2 इंचाचा आपल्याला बॉक्स आखून घ्यायचा आहे, ड्रॉ करून घ्यायचा आहे दोन्ही साईडला. आणि वरच्या साईडने बघा वरती आपल्याला 1 इंच आपल्याला अंतर मोजून तिरप्यामध्ये एक सरळ रेषा आखून घ्यायची आहे अशा प्रकारे. तर बघा वरतून 1 इंच आणि खालतून जिथून बॉक्स आपला आखून घेतलेला आहे ना तिथून आपल्याला अशी तिरप्यामध्ये रेषा आखून घ्यायची आहे. व्यवस्थित रेषा आखून घ्या आणि घ्यायची आहे बघा. आणि अशा प्रकारे आपल्याला तो कापड कट करून घ्यायचा आहे तेवढा. आणि बघा दुसऱ्या साईडला आपल्याला असं हाताने छापून घ्यायचं आहे आणि मग हलकी हलकी आपल्याला जी मार्किंग दिसते ना तीच आपल्याला मग डार्क करून घ्यायची आहे अशा प्रकारे. तर मी बघा आता दोन्ही मार्किंग डार्क करून घेतलेलं आहे. तर मी आता हे बॉक्स कट करून घेते बघा. तर चला मी बॉक्स कट करत आहे. तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी. तर आपण बॉक्स आखले आहेत ना तेथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघा दोन्ही कोणते आपल्याला एकासमोर एक ठेवायचे आहेत आणि शिलाई आखून घ्यायची. आणि वरच्या बाजूने तुम्ही तिरपी शिलाई आखली तरी चालते, तुम्ही कापड कट नाही केला तरी चालते किंवा तुम्ही कापड कट करून घ्या. तर बघा अशा प्रकारे मी खालतून बघा बेस तयार करून घेतलेला आहे सरळ शिलाई देऊन. बघा अर्ध्या इंचावर मी शिलाई दिलेली आहे आणि वरच्या साईडने मी कापड कट न करता शिलाई मारून घेतलेली आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपली ही बॅग आता तयार झालेली आहे. तर चला आपण ही आता उलटी बॅग आपण सरळ करून घेऊया. तर तुम्हाला पायपिंग करायची असेल तर तुम्ही करू शकता, पण मी पायपिंग केलेली नाही आहे दुसऱ्या कापडाने. तर तशाच मी 3-4 टिपा देऊन घेतलेल्या आहे मैत्रिणींनो. तर शक्यतो तुम्हीसुद्धा 3-4 टिपा देत चला, आपली बॅग मजबूत होईल आणि वर्षानुवर्ष टिकेलसुद्धा. तर चला आपण आपल्या बॅगला सरळ करून घेऊया.
एका जुन्या साडीपासून आणि साडीच्या लेसपासून बनवलेली ही बॅग बघा मैत्रिणींनो, तुम्हाला नक्कीच आवडली असेल. खूप छान अशी ही शॉपिंग बॅग बनवून तयार आहे. तुम्ही 2 दिवसाच्या प्रवासासाठी जात असाल तर तेथेसुद्धा तुम्ही नेऊ शकता, कारण 2 दिवसाचे कपडे आरामात या बॅगमध्ये मावेल. आणि तुम्ही मार्केटमध्ये सुद्धा नेऊ शकता किंवा कोणत्या समारंभातसुद्धा तुम्ही ही बॅग घेऊन जाऊ शकता. एवढी सुंदर आहे आणि मोठ्या साईजमध्ये सुद्धा आहे. तर अशी ही बॅग डिझाईन तुम्हाला कशी वाटली आजची आयडिया मैत्रिणींनो? तर तुम्हाला जर आजची आयडिया आवडली असेल, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय महाराष्ट्र. आणि मला नक्की कमेंट करून सांगा की ही बॅग डिझाईन तुम्हाला आवडली का ते, आणि आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.